मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला सांगतो, तन्वी लपून छपून घरात गेली आहे म्हटल्यानंतर महिप्त हा घरात नसणार. तो जर तुला इथे येताना दिसला तर मला ऑन कर. तेव्हा सायली म्हणते, बरं ठीक आहे, मी तुम्हाला लगेचच फोन करते. मग तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, माझा फोन ना सायलेंट मोडवर असेल, तो व्हायब्रेट झाला तर मला नाही कळणार. त्यापेक्षा तू एक काम कर, तू गाडीचा हॉर्न वाजव म्हणजे मला लगेचच समजेल. तेव्हा सायली म्हणते, पण तुम्ही काळजी घ्या हा. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो घेतो मी माझी काळजी. असं म्हणून तो महिप्तच्या घराच्या दिशेने जायला निघतो. तर दुसरीकडे सुद्धा प्रिया आता महिप्तच्या घरात शिरण्याचा प्रयत्न करत असते. इकडे अर्जुन हळूहळू आता गेट जवळ जातो आणि आतमध्ये डोकावून बघतो कोणी आहे की नाही. तर आता ते वॉचमन काका आले म्हणून इकडे प्रिया ही लपूनच बसते. तर आता अर्जुनच प्रियाच्या हालचालींकडे अगदी बारीक म्हणजे बारीक लक्ष असतं. तर दुसरीकडे सायली मात्र खूप म्हणजे खूपच टेन्शनमध्ये असते. त्यानंतर तर इकडे ते वॉचमन काका जरा बाजूला जातात. प्रिया त्याच संधीचा फायदा घेते आणि लगेचच दुसऱ्या बाजूने जाते जेणेकरून महिप्तच्या रूममध्ये तिला जाता येईल. तर इकडे आता अर्जुन सुद्धा ते पाहतो आणि लगेचच वॉचमन काका नाही हे पाहून प्रिया जेथे लपली होती ना त्या जागेवर लपतो. तर इकडे सायली आता खूप घाबरलेली असते, कारण पुढे काय होईल नाही याचीच भीती तिला वाटत असते. तर दुसरीकडे प्रिया ही गॅलरीतून आतमध्ये जाते आणि लगेचच जिन्यावरून खाली उतरून महिप्तच्या रूममध्ये शिरणार असते. तेथे गेल्यानंतर ती आता लगेचच महिप्तच कपाट उघडू लागते आणि इकडे ते वॉचमन काका असल्यामुळे अर्जुनला अजूनही काही हालचाल करता तर येतच नसते आणि त्यामुळे तो आता एकदमच गप्प राहतो. त्याला काय करावं सुचत नसतं. तर आता दुसरीकडे वॉचमन काका हे जातात तेव्हा लगेचच अर्जुन हा प्रियाच्या दिशेने जायला निघतो. इकडे सायली मात्र देवाची प्रार्थना करत असते की काही गडबड व्हायला नको. तर आता आतमध्ये प्रियाला खरंच खूप भीती वाटत असते. त्यामुळे आता प्रिया ही घाईघाई मध्ये नक्की कुठे ठेवला आहे याचा शोध घेत असते. तर दुसरीकडे आता सायलीला चयंच पडत नसते. ती गाडीतून आता खाली उतरते आणि महिप्त येतोय का हे पाहत असते. महिप्तचा जो लॉकर असतो त्यामध्येच ते गाठवड असतं आणि प्रिया आता त्याची चावी शोधू लागते. तेव्हा आता प्रियाला ती चावी सापडत नसते. आता खूप प्रयत्न केल्यानंतर कशीबशी त्या ड्रॉवरमधून ती चावी काढते आणि लगेचच कपाट सुद्धा ओपन करते. तेवढ्यातच बाहेर सायली असताना महिप्तची गाडी तेथे येते. तर सायली आता खूप घाबरते आणि म्हणते की अरे बापरे, ही तर महिप्तची गाडी आहे. इकडे प्रिया आता ते लॉकर उघडते आणि तिला खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा ती आता त्यामध्ये लगेचच ते गाठोड शोधू लागते. अर्जुन तिच्याकडे मात्र डोकावून बघतच असतो. इकडे सायली आता गाडीच दरवाजा उघडते आणि हॉर्न वाजवणारच असते. अर्जुनच लक्ष आता इकडे प्रिया काय करते त्याकडे असतानाच त्याला हॉर्नचा जोराजोरात आवाज देतो आणि मग त्यामुळे त्याला समजतं की इथे महिप्त आला आहे. कारण सायलीने हॉर्न वाजवलाय. त्याला आता समजतं की महिप्त आला असेल आणि आपल्याला जावंच लागेल. आता नंतर बघू असं म्हणून अर्जुन लगेचच बंगल्यातून बाहेर यायला निघतो. सायलीला समजतं की ही गाडी तर दुसरी कुणाची तरी होती आणि ती इथून तर निघून गेली आहे. मग ती डोक्याला हात लावते. अजून हा बंगल्या बाहेर येतो आणि लगेचच सायलीकडे जातो आणि विचारतो काय झालं. तेव्हा ती म्हणते की अहो माझं चुकलंच, जरा ही दुसरीच कुणाची तरी गाडी होती. मला वाटलं महिप्त आला आणि मग मी लगेचच तुम्हाला इथे अलर्ट केला, हॉर्न वाजवला. तेव्हा अर्जुन सुद्धा डोक्याला हात लावतो पण तो तिला काही बोलत नाही. तर दुसरीकडे प्रियाचा प्लॅन हा सक्सेस होतो. शेवटी ते आतमधलं लॉकर ओपन होतं आणि त्या लॉकरमधून प्रिया ही लगेचच आता आपलं गाठोड काढते आणि गाठोड काढल्यानंतर तिला खूप म्हणजे खूप आनंद होतो. आता महिप्तकडे माझं काहीच लपवण्यासारखं नाहीये हे तिला कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच
ती आता ते गाठोड हातात घेते आणि आपला खोटो पाहत पुन्हा एकदा त्यामध्ये ठेवते आणि म्हणते, महिप्त, शिकरे काय रे, तुला काय वाटलं? तू मला मात देशील का? तू माझ्यावर कोणत्याही कुरघोड्या करशील पण नाही. ही प्रियाना तुझ्यापेक्षा 2 पावलं कायम पुढे असणार हे लक्षात ठेव. महिप्त शिखरे असा स्वतःचा मोठेपणा गाजवत प्रिया स्वतःला शाबासकी देत असतेकडे अर्जुन हा सायलीला विचारतो, काय झालं? का एवढी शांत झालीस? अगं काही घाबरू नको, इट्स ओके होतात या गोष्टी. मग सायली विचारते, आतमध्ये काय झालं? तेव्हा अर्जुन सांगत असतो, आत नवी आहे ना, तिच्या पाठीमागेच होतो मी. त्यानंतर सायलीच लक्ष आता गेटकडे जातात तर ती आता म्हणते, पहा पहा प्रिया आली आणि तिच्या हातामध्ये ना ते गाठोड सुद्धा आहे. हे पाहून अर्जुनला धक्का बसतो. आता ते गाठोड सापडल्यामुळे इकडे प्रिया खूपच खुश असते. दुसरीकडे अर्जुन म्हणतो, चल सायली, आपल्याला आता फास्ट जायला हो, आपल्याला तिला फॉलो करायचे. तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते. त्यानंतर प्रिया आता खूप आनंदामध्ये रस्त्यावरून निघालेली असताना हसत निघालेली असते, कारण महिप्तकडने तिने खूप मोठा पुरावा आता चोरलेला असतो. त्यानंतर तीच लक्ष आरशामध्ये जातं तर अर्जुन प्रियाच्या गाडीला फॉलो करत असतो आणि ही गोष्ट नेमकी प्रियाला समजते तेव्हा ती अतिशय शॉक होते आणि म्हणते, अरे बापरे, ही अर्जुनची गाडी आहे आणि मला का फॉलो करत असेल? अरे बापरे, त्याला समजलं असेल का ते गाठोड नक्की कुठे होतं ते, की तो असाच माझा पाठलाग करतोय? आता प्रियालाच काही कळेना असं होतं. अर्जुनच्या या वागण्याचा अंदाजच तिला येत नसतो. आता काहीही करून अर्जुनला चुकवायलाच होस प्रिया ठरवते आणि लगेचच दुसऱ्या दिशेने गाडी वगैरे घेत असते. पण अर्जुन अजिबात हटत नाही. काहीही झालं तरी या गाठोड्याचा सोक्षमोक्ष आज लावायचाच असं तिने ठरवलेलं असतं. म्हणूनच अजून ती वेगाने गाडीचा स्पीड वाढवते. अर्जुन सुद्धा तेवढ्याच वेगाने तिच्या पाठोपाठ निघालेला असतो. दुसरीकडे महिप्त आणि नागराज हे दोघेही आता घरी आलेले असतात. नागराज लगेचच महिप्तची पाठ थोपटवत म्हणतो, कमाल महिप्त शेठ, कमाल केली तुम्ही. या नागराज किल्लेदारचा सलाम आहे तुम्हाला, तोखांची सलामी तुमच्यासाठी महिप्त. तेव्हा महिप्त म्हणतो, नागराज शेठ, उद्या याच तोफा आमच्यावर डागू नका म्हणजे झालं. तेव्हा नागराज म्हणतो, अरे काय बोलतो महिप्त, अरे खुल्या मैदानात अगदी सत्कारच करायला हवा तुझ्या. अरे काय सॉलिड पद्धतीने तू त्या प्रियाच्या आईबाबांचा शोध घेतलास, तुला मानला, हा मानला. तेव्हा महिप्त हसतो आणि म्हणतो, पुण्याई हो नागराज शेठ, कारण जिथे तिथे आपण आपली माणसं अगदी पेरून ठेवली आहेत आणि ती जशी ऐन टाईमाला कामा येतात आपल्या. कारण जुन्या फायलीतली चोरीची केस काय पुढे आली आणि हळूच आपल्या हात धरून त्या प्रियाच्या म्हणजेच बबलीच्या आईबापापर्यंत आपल्याला घेऊन सुद्धा गेली. आता त्याच आईबाबांना घेतो आणि आता त्या आईबाबांना घेतो आणि त्या प्रियाच्या घरात देतो टाकून. मग आता बघूच ही प्रियाना कशी टिव करते ते, असं महिप्त रागात म्हणतो. दुसरीकडे प्रिया अगदी भरधाव वेगाने गाडी चालवत असते, कारण तिच्या पाठीमागे अर्जुन असतो आणि हे तिला चांगलंच माहीत असतं. ती कसलाही विचार न करता अगदी फास्ट गाडी चालवत असते. तिचा स्पीड आता खूप हाय असतो, पण अर्जुन सुद्धा लगेचच आपल्या गाडीचा स्पीड वाढवतो आणि तो स्पीड जास्त केल्यामुळे आता सायलीला त्रास होऊ लागतो. सायलीला पुन्हा ते प्रसंग आठवू लागतात की इथे ॲक्सिडेंट झाला होता. तिच्या डोळ्यासमोर धुसर ते चित्र आता दिसू लागतं. तेव्हा आता अर्जुन सगळं काही ते पाहतो आणि म्हणतो, बायको माफ कर, कारण गाडीचा स्पीड ना आता मला वाढवावा लागतोय, नाही तर आपल्याला तन्वीला ट्रेस नाही करता येणार. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा सायली म्हणते, काळजी करू नका तुम्ही, मी अगदी घट्ट धरून बसली आहे आणि आता काहीही करून ते गाठोड मिळालं पाहिजे, तुम्ही फक्त चालवा जोरात. तेव्हा अर्जुन आता एस असं सायलीला म्हणतो आणि प्रियाच्या बरोबरीने गाडीचा स्पीड वाढवतो. इकडे प्रिया मात्र आता खूप म्हणजे खूपच घाबरलेली असते आणि अर्जुन देखील आता हट्टच नसतो. दुसरीकडे नागराज महिप्तला म्हणतो, अरे नागराज, आपल्याला हेच तर करायचं नाहीये. अरे तू नेहमी
आतेताईपणा करतो ना, तोच नाही करायचा आपल्याला ह्यावेळी. हे बघा, आपल्याला आता वेगळीच खेळी खेळायची आहे. अर्जुनला प्रियाच्या आई-बापापर्यंत पोहोचू द्यायचे समजलाणी. हे सगळं करताना ना आपल्याला अगदी नामानिराळ राहायचंय. अरे, म्हणजे प्रियाला समुद्रात ढकलायच अर्जुनने. त्यामध्ये उडी मारू देत. पण आपल्या अंगावर ना पाण्याचा एक थेंब सुद्धा उडता कामा नये. कळते का कळते, असं तो महिप्तला विचारतो. तेव्हा महिप्त म्हणतो, हो कळते सगळं, कारण ह्या टाईमाला ना डोसक्यावर बर्फाची लादी ठेवूनच काम करावं लागणार आहे. अर्जुन, सुभेदार समोर मी असे तुकडे टाकत जाणार ना, तर एक एक तुकडा असा उचलत उचलत असा नेमका त्याच्या आई-बापांपर्यंत पोहोचवणार. तेवढ्यातच पाटील आता तेथे येतो. आणि महिप्त, साहेब येऊ का असं विचारतो. महिप्त आता फुल खुश असतो आणि म्हणतो, या पाटील साहेब, या तुमचं ना स्वागत मागत आहे. तुम्ही परत कशाला आले? पुन्हा काय बाटलीवर डान्स करायचा की काय तुम्हाला? तेव्हा पाटील म्हणतो, नाही नाही साहेब, मी फक्त एवढंच विचारायला आलो होतो की तुमचं काम नीट झालं ना, कारण तुम्हाला त्या पत्त्यावरती ती बाई सापडली का? महिप्त म्हणतो, हो सापडली ना. तेव्हा त्याला आता पैशांबद्दल खरंतर बोलायचं असतं. महिप्त म्हणतो, अरे बोल बोल, तुझं मेन काम तर तेच आहे, बोल ना तू. मग आता या कामाच्या बदल्यात पैशांची सोय झाली असती तर, असं पाटील म्हणतो. तेव्हा महिप्त हसतो आणि म्हणतो, हो अरे करतो ना बाबा, कारण बायकोला एसी लावून द्यायचा आहे ना तुला घरात. अरे पैसे तर देणार आणि दोघे नवरा बायको घरात बसणार थंडीने काकडत, बरोबर ना? अशी तो आता गंमत करतो आणि लगेचच आपल्या रूममध्ये तो पैसे आणण्यासाठी निघालेला असतो. दुसरीकडे अर्जुन आता असता प्रियाच्या गाडीचा पिच्छा सोडत नसतो. त्यामुळे प्रिया वैतागते आणि म्हणते, अरे बापरे, हा पाठलाग करण काही सोडत नाही, काय करू मी बरं, आता काय करावं कळतच नाहीये. असं म्हणून ती आता अगदी त्रासून गेलेली असते, कारण ती जेवढ्या स्पीडमध्ये गाडी पुढे पुढे घेत असते ना, तेवढ्याच स्पीड अर्जुन वाढवत असतो. सायलीला खूप त्रास होत असतो, पण तिने सांगितलेलं असतं की आपल्याला काहीही झालं तरी त्या गाठोड्यापर्यंत पोहोचायचंय, त्यामुळे तुम्ही स्पीड वाढवा, मी पॅक पकडून बसते इथे गाडीला. इकडे अर्जुनच लक्ष फक्त एकच असतं, काहीही झालं तरी प्रियाच्या गाडीचा पिच्छा हा पुरवायचाच आणि तिला बरोबर घेरायचं. दुसरीकडे प्रिया म्हणत असते, कुठे जाऊ मी, कुठे लपू, जेणेकरून अर्जुन तिथे येणार नाही आणि याला कळलं तर याने माझं गाठोड बघितलं तर, अशी भीती प्रियाला वाटू लागते. तेव्हा तिच्या डोक्यात कल्पना येते की आपण दुसऱ्या दिशेने अर्जुनला चकवा देऊन गाडी आता वळवायची. तरुस दुसरीकडे महिप्त आता आपल्या रूममध्ये जातो आणि कपाट उघडतो, पण त्याला जरा वेगळाच काहीतरी डाऊट येतो आणि म्हणूनच तो आता एका क्षणी थांबतो. प्रिया अजिबातच गाडी चालवून थकत नसते. मिळेल त्या रस्त्याने ती गाडी घेत असते आणि चालवत असते, तर अर्जुनही तिच्या पाठोपाठ अगदी तिच्याच बरोबरीने गाडीचा पाठलाग करत असतो. सायली आता खूप घाबरलेली असते. तिने डोळे बंद केलेले असतात. काही वेळानंतर अर्जुन आता लगेचच गाडी थांबवतो, तर प्रियाच्या गाडीला तो खूप असा पुढे जाऊन देतो. मग सायली आता इकडे डोळे उघडते आणि विचारते, अहो गाडी का थांबवली तुम्ही? मला मान्य आहे की मी थोडी घाबरले होते, पण आता गाडी चालवू शकताय तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं सत्ती त्याला म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं आपल्याला कितीही तन्वीच्या पाठीमागे गेलो ना तर असं पकडता येणारच नाही. तुम्ही आता फक्त ना थोडा वेळ थांबा आणि बघत रहा मी काय करतो. असं म्हणून तो दुसऱ्या रस्त्याने गाडी घेण्याचा आता ठरवत तो सायली त्याच्याकडे आता बघतच राहते की अर्जुनच नक्की चाललंय काय. इकडे प्रिया अगदी भरधाव वेगाने गाडी घेऊन निघालेलीच असते. त्यानंतर मागे आरशात डोकावून बघते तर अर्जुन पिच्छा करताना तिला काही दिसत नाही. त्यामुळे ती आता थोडी रिलॅक्स होते आणि म्हणते, अरे बापरे, अर्जुनची गाडी कुठे गेली? आणि आता बरं झालं तो आता तिकडूनच गेलाय, कारण त्याची गाडी खूप मागे राहिली आहे. नशीब माझं, असं म्हणून ती जरा मोकळा श्वास घेते आणि थोड्या अंतरावर पुढे गाडी घेऊन जाते.
आणि मोकळा श्वास घेण्यासाठी थोडा वेळ गाडी पुन्हा एकदा थांबवते आणि डोळे बंद करते, कारण गाडी चालवून चालवून अक्षरशः ती थकलेली असते. दुसरीकडे आता सगळेजण सायली आणि अर्जुनची वाट बघत असतात. तेव्हा आता सायली आणि अर्जुन एव्हाना यायला हवे होते हो की नाही, मम्मा अस्मिता म्हणते. तेव्हा कल्पना म्हणते, हो नाग, खूपच उशीर झालाय त्यांना. त्यावेळी प्रताप म्हणतो, अरे एक तर खरेदी, त्यातल्या त्यात दागिन्यांची खरेदी करायची आहे म्हटल्यानंतर थोडा वेळ तर लागणारच ना. आणि तसेही दागिने खरेदी करताना काय बायकांचे नखरे कमी असतात का. तेव्हा कल्पना म्हणते, ओ, तुम्ही उगीचच बायकांच्या नावाने खडे खोडू नका. हा कारण सायलीला ना खरेदीसाठी अजिबातच वेळ लागत नाही. ती तर बिचारी समोर येईल ना त्याला हो म्हणत असते. आणि मला तर असं वाटत ते बहुतेक ना अर्जुनलाच दागिने सिलेक्ट करायला ना जरा वेळ लागला असेल. तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा तेथे येतात आणि सगळं कल्पनाच बोलणं ऐकतात आणि विचारतात, काय मुलं काय दागिने आणण्यासाठी बाहेर गेली आहेत का. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे अर्जुनला सायलीसाठी ना दागिना घ्यायचा होता आणि म्हणूनच ते दोघेही बाहेर गेले आहेत आणि त्याबद्दलच बोलत होतो. आज प्रताप रविराजला सांगतो. आता अचानकच रविराज आणि प्रतिमा आल्यामुळे सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. इकडे प्रिया आता डोळे उघडून समोर पाहते तर अर्जुनची गाडी समोरून येत असते. तेव्हा प्रिया आता खूप म्हणजे खूपच घाबरते आणि विचार करत असते की अरे बापरे, अर्जुन इथं समोरून कुठून आला. पण माझं गाठोडं, हे माझं गाठोड ना त्याच्या हाती लागता कामा नाही, कारण खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मग. असं म्हणून ती आता अगदी घाबरत घाबरत गाडीची कास खाली घेते आणि अर्जुनकडे म्हणजे त्याच्या गाडीकडे तीच लक्ष आता असतंच. त्यावेळी प्रिया काय करते, लगेचच ते गाठोड ना अर्जुनच्या हाती लागायला नको म्हणून ती आता गाडीच्या बाहेर एका भिंतीच्या कडेला फेकून देते. ते सुद्धा अर्जुनला न कळण्याच्या आत आणि त्यामुळेच ती आता रिलॅक्स होते. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही प्रियाच्या समोर येऊनच गाडी थांबवतात आणि अगदी नजर रोखूनच तिच्याकडे बघतात. एकमेकांकडे बघून सुद्धा हसतात. त्यामुळे प्रिया आता खूपच घाबरते, कारण आता यांना माझ्याबद्दल काही समजलं असेल का असं आता तिला वाटत असतं. नक्की काय समजलंय पण हे तिला माहीत नसतं. तर आता प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला पाहून अर्जुन सायली मात्र आता गालातच हसू लागतात, कारण त्यांना आता डाऊट आलेला असतो की ही काहीतरी लपवती आहे. दुसरीकडे प्रतिमा आल्यामुळे कल्पनाला आनंदच झालेला असतो. तेव्हा कल्पना म्हणते, प्रतिमा, तुम्ही येणार होतात तर अगोदर सांगायचं ना. तुमच्या आवडीच जेवण बनवलं असतं, गोडाधोडाच काहीतरी बनवलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते, तू एवढं म्हणाली ना बस झालं. पण अगं आम्ही असं अचानक आलोय, आम्ही जेवणासाठी येणारच नव्हतो. पण तुला नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा असं प्रतिमा म्हणते. तेव्हा कल्पना सुद्धा आता तिला नवरात्रीच्या शुभेच्छा देते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघेही गाडीतून खाली उतरतात. तेव्हा आता प्रिया सुद्धा लगेचच मोठ्या ऐटीत गाडीतून खाली उतरते, कारण ऑलरेडी तिने त्या गाठोड्याचा सोक्षमोक्ष लावलेला असतो. ते गाठोड फेकून तिने आता अर्जुन आणि सायलीला बरोबर चकवा दिलेला असतो आणि म्हणूनच मोठ्या कॉन्फिडन्समध्ये ती अर्जुन सायलीकडे बघत असते. तेव्हा आता त्यांचा आमनासामना होतो. प्रिया रागातच त्या दोघांकडे जेव्हा बघते तेव्हा सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे बघत गालात हसतात. तेव्हा तुम्ही दोघे इथे काय करताय असा प्रश्न प्रिया करते. तर सायली म्हणते की हा प्रश्न तर आम्ही तुला विचारायला हवा ना. अगं, तू इथे काय करतेस सणाच्या दिवशी, तू तर घरात असायला हो ना. तेव्हा रागातच प्रिया विचारते, काय म्हणजे मी कधी कुठे आणि कसं का जायचं हे सगळं तू ठरवणार आहेस का असं रागातच ती विचारते. तेव्हा सायली म्हणते, नाही ग नाही. तुझ्या बाबतीत जर मी काही ठरवू शकत असते ना तर तुला अजिबातच रविराज काकांच्या घरात मी राहूच दिलं नसतं. आणि त्यात तू गाडी एवढी पळवत होतीस की मला वाटलं काही प्रॉब्लेम झालाय की काय. ठीक आहे,
ना सगळं असं ती विचारते. तर दुसरीकडे रविराज आणि प्रताप दोघीही गप्पा मारत असतात. तेव्हा रविराज म्हणतो, प्रताप, अरे आम्ही ना तुला आमंत्रण द्यायला आलोय. तेव्हा कसलं रे आमंत्रण अस रविराज विचारतो. तेव्हा दरवर्षी नवमीच्या निमित्ताने आम्ही घरामध्ये ना एक पूजा ठेवतो, पण यावर्षी ना जरा पूजा मोठी करावी असं मनात आलं आणि यावर्षी त्या पूजेला तुम्ही सगळ्यांनी सुद्धा यायला हवं असं मला मनापासून वाटतं. तेव्हा प्रताप म्हणतो, अरे नक्की येणार रविराज. त्यावेळी आता अस्मिता म्हणते, मी सुद्धा येणार. हा नक्की काका. तेव्हा रविराज म्हणतो, हो नक्कीच आहेस बाळा तू. तेव्हा प्रतिमा म्हणते, अहो अर्जुन आता घरात नाहीये, तर फोन करून तुम्ही त्याला नंतर आमंत्रण द्याल का. तेव्हा रविराज विचारतो, काय रे प्रताप, मुलांना यायला थोडा वेळ लागेल का रे. त्यावेळी प्रताप म्हणतो, नाही आता आता इतक्यात येतीलच. तेव्हा रविराज म्हणतो, मग आम्ही थांबतो. हा इथे आम्ही ना अगदी प्रत्यक्ष आमंत्रणच देऊन जातो. तेव्हा ठीक आहे असं प्रताप आणि कल्पना दोघेही म्हणतात. प्रियाला आता थेट प्रश्न सायलीने विचारल्यामुळे की तुला काही झालंय का काय म्हणून आम्ही तुझा पाठलाग करत होतो असं विचारल्यानंतर प्रिया आता लगेचच पलटी घालते आणि म्हणते, मला काय होणार आहे अग सायली. आणि कसं आहे ना, मी माझ्या एकदम नॉर्मल स्पीडनेच गाडी चालवत होते आणि घरी जात होते. तेव्हा अर्जुन विचारतो, अच्छा मग तुला एवढा घाम काय येतोय. तेव्हा प्रिया लगेचच आपला घाम पुसू लागते. तू घाबरलीयस का. तेव्हा प्रिया रागातच म्हणते, काहीही काय, आणि मी उगीचच घाबरेन कशाला, हे अगदी सगळे ना तुमच्या मनाचे खेळ आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो असेल असेल असं म्हणून तो सायलीकडे बघून हसतो आणि प्रियाला म्हणतो, चल मग निघ की आता घरी. तू आता जाना घरी तुझ्या असं तो पुन्हा पुन्हा म्हणतो. तेव्हा प्रिया घाबरते, कारण ज्या मेन कामासाठी ती महेशच्या घराघरात शिरलेली असते आणि ते गाठोड घेतलेलं असतं, ते गाठोड तिने बाजूला फेकल्यामुळे तिचीच आता द्विधा मनस्थिती झालेली असते. त्या गाठोड्याकडे ती बघत राहते आणि अर्जुन सुद्धा हळूच आता प्रियाकडे बघतो आणि तिच्या अगदी बारीक बारीक हालचालींवर लक्ष ठेवत असतो. तेव्हा प्रिया विचारते, अच्छा म्हणजे तू म्हणतोस म्हणून मी निघायचं का काय रे. हा रस्ता काय तुझ्या मालकीचा आहे का असं ती रागात विचारते. मी नाही जाणार, तुम्हाला जायचंय तर तुम्ही जा असं म्हणून हाताची घडी घालून ती आता ठोंब्यासारखी हाताची घडी घालून उभी राहते आणि म्हणते, निघाना आता, मी इथेच उभी राहणार आहे. तेव्हा आता सायली विचारते, काय घरी जातीयस ना तू, चल मी सुद्धा येते. मग तुझ्याबरोबर तेवढीच माझी प्रतिमा, त्याबरोबर भेट होईल. हो तुम्ही घरी जाहा आता असं ती अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मग आता मी प्रियाबरोबर जाऊ ना नक्की असं सायली पुन्हा अर्जुनला विचारते. अर्जुन म्हणतो, हो जाऊ शकतेस तर आता. प्रियाचा डावाच इथे हसतो आणि ती अगदी गोंधळते की ही सायली का हट्टाने म्हणती मला की यायचं तुझ्या घरी प्रतिमा आत्याला भेटण्यासाठी, आणि ते सुद्धा माझ्या गाडीतून, आणि या गाठोड्याच काय करू असा प्रश्न तिला पडतो. तर प्रियाला काही न करण्याच्या आतच सायली गाडीत सुद्धा जाऊन बसते आणि सीट बेल्ट सुद्धा लावते. तेव्हा प्रिया आता वैतागते आणि लगेचच दार उघडून सायलीला विचारते, काय तुला जर माझ्या घरी यायचं ना, मग तू तुझे जाना तुझ्या गाडीतन, तुझ्या नव्याबरोबर. तू माझ्या गाडीत का बसलीय, हट्ट का करतीयस. तेव्हा प्रियाची झालेली ही कोंडी पाहून, प्रियाचा उतरलेला चेहरा पाहून अर्जुन मात्र तिच्याकडे बघून हसतो. तर आता हा काय मूर्खपणा आहे रे असं प्रिया रागातच म्हणते. मग आता ती विचारते, मी हाताला धरून बाहेर काढू तुला, तू उतर बरं, उतर आधी असं म्हणून प्रिया आपल्या गाडीच्या बाहेर सायलीला आता काढण्याच्या प्रयत्नात असते. तेव्हा सायली म्हणते, अगं त्यापेक्षा आपण गाडी चालू करूयात आणि निघूयात. मी आपली शांतपणे बसेन, शब्द सुद्धा जाताना ना तुझ्याबरोबर बोलणार नाही. मग तर चालेल ना. तेव्हा आता अर्जुन आणि सायलीला माहीत असतं की ही असं का करतीये. मग आता ते दोघे ना अगदी एकमेकांकडे बघतात आणि इशारा करतात. तेव्हा अर्जुन मात्र हसत असतो. त्याला काय करावं ना आता सुचतच नसतं
आता ती अगदी शांत बसते आणि डोक यालाच हात लावते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रिया घरी येते. तर घरी नवमीचा मोठा कार्यक्रम असतो, पूजा असते. तेव्हा सुभेदारांकडील सगळेच जण आलेले असतात. प्रतिमा प्रियाला म्हणते, या पाहुण्यांचे स्वागत कर. प्रिया रागातच म्हणते, या पाहुण्यांना मी नाही आमंत्रित केलं, त्यामुळे मी स्वागत वगैरे करण्याची गरजच नाही. यांच्या अरे कोर्टात एकदा काय मी खोटी साक्ष दिली तर आयुष्यभराची तुम्ही शिक्षा द्यायला लागलात मला. तू आईपेक्षा ना वैरीनच वाटतेस मला, असं म्हणून प्रिया तोयातच रूममध्ये निघालेली असताना आता सायली म्हणते, थांब प्रिया. असं म्हणून सायली तिचा हात पकडते आणि अशी सगळ्यांसमोर तिला ओढतच घेऊन येत अशी ढकलून देते आणि म्हणते, तू माफी माग अगोदर प्रतिमा आत्यांची. तू आईचा अपमान केला आहेस आज. तेव्हा प्रिया रागात म्हणते, पण तू आहेस कोण मला सांगणार आहे की आईशी कसं वागायचं ते. तुझ्या आई बाबाचा पत्ता नाही आणि तू तुझ्या आईवरन मला शहाणपणा शिकवतेस का. तेव्हा प्रतिमाच्या तळप्याची आगच मस्तकात जाते आणि इथे सायलीचा अपमान झाल्यामुळे प्रतिमा रागातच भामट्या प्रियाच्या कानाखाली मारते आणि म्हणते, तुझी हिंमतच कशी झाली सायलीच्या आई बाबांबद्दल बोलण याची आणि तिला असं विचारण्याची. असं म्हणून प्रियाच्या गाल्स चांगला ती लाल करते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.